नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 27चा आणि 28चा पाऊस पिकांना त्रासदायक राहील का या संदर्भातही स्पष्टता आपण व्यक्त करूयात। मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आफेनचा पूर जो आहे तो चालूच आहे। गारपिटीची शक्यता महाराष्ट्राला धास्तावणारे थंबनेल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे। पण तरी तुम्हाला मी मागच्या वेळेपासून सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात पिकांना धक्का लागेल गारपिटीचा, असं षडयंत्र वातावरणाचं नाहीये। पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रश्न मला केलेत किंवा ज्या काही कमेंट केल्यात त्या पावसाची आपण पूर्ण माहिती आता मागील व्हिडिओमध्ये पण दिलेल्या आहेत, त्याच्या आधी पण दिलेल्या आहेत। कालच्या लाईव्ह मध्ये कशीच परवाच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं की थंडीमुळे वातावरणाची इन्सेंटिव्हिटी ही कमी होऊ शकते, पण आभाळ मात्र खूप येणार आहे। त्या आभाळाबद्दल एकदा बोलूयात। मंगळवारपासून ह्या वातावरणाची निर्मिती झपाट्याने होत आहे। कर्नाटकमध्ये मात्र व्याप्तीचा विषय जास्त येतोय। 35 ते 40 ची व्याप्ती ही कर्नाटकमध्ये आहे। सांगली, साताऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी हा पाऊस पडू शकतो। सांगली, धाराशिव, सोलापूर, मराठवाड्यातल्या बीड, जालना, परभणी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो। वातावरण तर खूप ढगाळलेलं असणार आहे, पण टक्केवारीनुसार हे वातावरण खूप कमी प्रमाणात देखील आणखीन होण्याचे चान्सेस आहेत। यामध्ये पाऊस झाला, तुम्हाला मागेही म्हणलं, तुरीच्या बाबतीत ज्यांनी तूर काढली आहे किंवा खळे चालू आहे, शक्य असल्यास करून घ्या। घाबरण्याची कंडिशन नाहीये। मी तुम्हाला त्यावेळीच बोललो आणि आजही तेच सांगतोय की आजही घाबरण्याची गरज नाहीये। फक्त ज्यांचा भुसा असेल तो झाकून ठेवायचा, ज्यांची गंजी असेल ती झाकून ठेवायची। 27-28 ला काढायचं असेल करून घेऊ शकता। ज्यांचा पसारा पांगलाय म्हणजे ज्या अर्थी आपण अजूनही काढणीचं काम चालू आहे तर बिंदास चालू ठेवा। 1-2 शितोळ्याने काय तुमचं नुकसान होणार नाहीये। गारपिटीच्या बाबतीत आपण तटस्थ आहे, ती गारपीट होणं शक्य नाहीये। वातावरणामध्ये तेवढी सिस्टम, तेवढं क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत नाहीये। आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं हे आणखीन कमी होऊ शकतं, याच्यापेक्षाही कमी होण्याचे चान्सेस आहेत। फक्त ढगाळलेला आहे। ढगाच्या वातावरणाकडे पाहून आपण आपला स्थानिक अंदाजही लावू शकता की हवेत गारवा आहे, गरमीची लेवल नाही वगैरे वगैरे गोष्टी। तर आता बघूयात पुढच्या जिल्ह्यांची माहिती। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। हे वातावरण नांदेड, मराठवाड्यातले एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खराब आहे। बारीक सारीक पावसाव्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही। 1-2 ठिकाणी पेनवणीचे अपवाद राहतील। विदर्भातही सिस्टम कार्यरत राहणारच आहे। जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये देखील स्थानिक वातावरणाचा मोजका पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। व्याप्तीचा विषय कमीच आहे। 20% ते 25%च्याही आतमध्ये हे राहू शकतं। नाशिक क्षेत्र, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग, धुळे भाग हा जास्त पावसाच्या रडावरती नाहीच। साक्री वगैरे भागांमध्ये किरकोळ अशा पावसाचे अपवाद राहू शकतात। त्यामध्येही पिकांचं नुकसान करेल अशी शक्यता नाहीये। त्या संदर्भात टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ पण तुम्हाला सोशल मीडियावरती आपण दिलेले आहेतच। या पलीकडेही जाऊन सांगायचं झालं की हे आपण नाही म्हणत का स्थानिक वातावरणाचा पाऊस असल्यावर कसं इकडे तिकडे पडतोय, ही अशीच कंडिशन आहे। जिल्ह्यात तरी कुठे ना कुठेतरी कानाकोपऱ्यात पडेल आणि तिथे तो भिजून जाईल अशी प्रक्रिया आहे। त्यामुळे डेव्हलपमेंट मोठं नाही। हा झाला 26 तारखेचा अंदाज। तर आता मग 26 तारखेच्या संध्याकाळचं षडयंत्र काय असू शकतं हे देखील आपण पाहून घेऊया। याचा कल जो आहे तो पूर्णपणे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, म्हणजे आता तालुके पण आपण थोडी फ्लेक्सिबिलिटी सांगायलाच पाहिजे। सांगोले परिसर, आटपाडी परिसर, त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये, त्यानंतर कुरुंदवाडी, अकलूज अशा सारख्या भागांचा समावेश आहे। बार्शी, करमाळा, बीड, माजलगाव, परभणी, लातूर, नांदेड या भागांनी थोडं आपण काय म्हणतो त्याला की पिकांचं नियोजन करण्यामध्ये फास्टिबिलिटी ठेवायची आहे। घाबरण्याचं काम पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे अहिल्यानगर पासून वरचा भाग, नाशिक क्षेत्र, त्यानंतर धुळे, जळगाव अशा भागांना जास्त काही नाहीये। मग थोडीफार सतर्कता आपण बाळगू शकतो। कशासाठी की पिकांना पाणी देणं टाळणं, वाऱ्याच्या जोरांमुळे थोडंसं अलर्ट राहणं, अशा गोष्टींमुळे आपण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला थोडं टार्गेटफुली सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथे थोडाफार 1-2 ठिकाणी पेंडवणी, तर काही ठिकाणी बारीक पत्रावून पाणी वगैरे असं आहे। आणि इथे सुद्धा अजून धीर देण्यासारखी गोष्ट अशी आहे की नुकसान मोठं करेल अशी सिस्टम नाही। तुम्हाला तर माहिती आहे। मग आता काय जे झालंय, जे काढलंय त्याचं खळं करणं आणि बाकीचं राहिलेलं हे गेल्याच्या नंतर करणं, ह्या 2 गोष्टी आपण बाळगायच्या आहेत। त्यानंतर हा वातावरणाचा जो काही पराक्रम आहे तो खाली पण सरकू शकतो। कुठे? हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, इकडे चंद्रपूर वगैरे भागांमध्ये सेम कंडिशन। इकडे पडलं की तिकडे वितळणच जाईल, दुसरं काही जाणार नाहीये आणि तिकडे मोठं डेव्हलप होईल असं सुद्धा सिस्टम नाहीये। अजूनही उद्या हे वातावरण काही इन्सेंटिव्हिटी कमी सुद्धा होऊ शकते। मॉडेलनुसार हे चित्र स्पष्ट दिसतंय। आणि
बाकी तुम्हाला माहितीच आहे की अकोला, अमरावती हे जे काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र भाग आहे आणि MP मध्ये येणाऱ्या काळामध्ये पाऊस मोठा येणार आहे. त्याचे पडसाद या भागामध्ये 10-5 ठिकाणी उमटू शकतात आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा. 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत. एकंदरीत ह्या व्हिडिओचा आणि ह्या लाईव्हचा अर्थ असा होतो की जे सांगितलं जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून तेवढी मोठी गारपीट नाही, तेवढा मोठाही पाऊस नाही आणि त्या ताकदीनं नुकसान करेल असं तुमच्या मनात शंका येते ते पण नाही. ठीक आहे, मग आहे तरी काय हे देखील लक्षात ठेवा. हा पाऊस आपल्या सुरुवातीला मान्सून मध्ये जशी बखार पडते त्या बखार स्वरूपाचा आहे, कुठेतरी पडलाय कुठेतरी नाही, अशातली गत आहे. मग याची जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे व्याप्ती कोणत्या विभागात जास्त राहू शकते, जर राहिलीच तर बघून घ्या. याच्यामध्ये सांगलीची व्याप्ती थोडी जास्त राहू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये. त्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण पूर्व भागांची, त्यानंतर बुलढाण्याच्या तुरळक भागांची, परभणी जिल्ह्यांची आणि लातूर वगैरे, म्हणजे एकंदरीत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र इथे टार्गेट फुली दिसतोय. टार्गेट याचा अर्थ असा होत नाही की डायरेक्ट इथे धुवाधारच सुरू होईल असं नाहीये. इथे मध्यम ते हलका आणि पेनवणी पावसाची मजत इथे अधिक राहू शकते, जे आपण शिरूर वगैरे जे काही भाग आहेत बीडच्या पश्चिमेकडील कडाष्टी वगैरे वगैरे भागांचा समावेश याच्यामध्ये साहजिक होते. मात्र घाबरायचं बिलकुल पण नाहीये की नाशिक क्षेत्राला, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम बाजूला इथे घाबरायची गरज नाही. आता एक कमेंट आली आपल्याकडे वाजे सरांची की वीटवाल्यांनी काय काळजी घ्यायची सर. वीटवाल्यांनी फक्त एकच दिवस, कुठला 27 तारीख परवाच्या दिवशी काम बंद ठेवलं तरी चालतंय. पाऊस नाही पडला तरी नुकसान मोठं होणार नाही. पण इथे असं सिस्टम आहे आपल्या भागाकडे, धर्मभाग मार्गे आपल्या उत्तर नांदेड परिसराकडे वातावरण मोठ्या रीतीने सक्रिय होण्याची शक्यता आहे. मग जो मी पेनवणी पाऊस 1-2 ठिकाणी सांगतो कदाचित तुमच्या भागात पडला आणि लाखोचं नुकसान होईल, यासाठी एक दिवस काम बंद ठेवलं तरी चालते. 28 पासून हे काम तुम्ही चालू करू शकता किंवा 2 दिवस तुम्ही विश्रांती घेतली तरी चालते. 29 नंतर काम सुरू करू शकता. आणि हे वातावरण असं नाही की आता हे 2-4 दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी आहे, हे वातावरण पुढे सुद्धा आहे. हे वातावरण 4 दिवसाला 6 दिवसाला ऍक्टिव्ह होणार म्हणजे होणारच. आणि जे जसा जानेवारी गेलाय तसा फेब्रुवारी सुद्धा कमी अधिक प्रमाणात जाईल. आणि आज आपला संध्याकाळी रिपोर्ट जो येतोय गारपीट संदर्भात तो फक्त आपल्या ऍप्लिकेशनच्या बाहेर येऊ देणार नाहीये. ऍप्लिकेशनलाच तो तुम्हाला बघावा लागणार आहे, नाईलाजच तो देतोय. सांगितलेली गोष्ट ती बाहेर व्हायरल होते आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेतोय. तर मित्रांनो, तुमच्या काही कमेंट आहे त्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल. नांदेड जिल्हा मध्यम ते हलका पाऊस 27 आणि 28 दोन दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वदूर नुकसान होईल अशी कंडिशन नाही. टक्केवारीनुसार 10 ते 15% आपल्या नांदेडची व्याप्ती निघते. अजून कोणाच्या कमेंट आहे त्या कमेंट घेऊयात. कमेंट करा मित्रांनो, कॉपी करून ठेवा म्हणजे आपलं नाव आपलं कमेंट आली ना तर पुढची कमेंट टाकायला सोपं जाते. माझा खरबूज प्लॉट आहे, काय काळजी घेऊ, हार्वेस्टिंगला 8 दिवस बाकी आहे. काहीच काळजी घ्यायची गरज नाही दादा, निश्चिंत राहा. हार्वेस्टिंगला 8 दिवस बाकी म्हणताय, तुम्हाला एखादं घ्यायचं असेल तर बुरशीनाशक घ्या, कारण की दव बिंदू जास्त पडणार आहे. थोडा हा गारवा आहे, शक्यतो शेवटच्या टेपला जे काही बुरशीनाशक असतं म्हणजे डागेलपणा कमी होईल त्याचा. ठीक आहे, बाकी मोठी काळजी नाहीये. आणि जेव्हा त्याला पोसायचं असेल, वजन करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमच्या प्रत्येक टरबूजा मागं 1 ते 1.25 किलोचं वजन 12 दिवसाच्या आतमध्ये वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त वाढलं पाहिजे, 2-2.5 पर्यंतही जाऊ शकतं, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. गणेश सांगेला भानुसर बारीक सारीक आलता आला, मोठं नाहीये. म्हणजे त्यातून काय होणार आहे, पेंडवणी पावसाची शक्यता कमी आणि पत्रावून पाणी ओघळण्याची शक्यता जास्त आहे. जसं उदाहरणार्थ मागच्या वेळेस झालं होतं बघा एकदा, ह्या मागच्या टप्प्याच्या आधी त्याच्या मागच्या टप्प्यामध्ये. तसंच अहिल्यानगर काढायला आला आहे. फक्त काय करा, अहिल्यानगरची दक्षिण पूर्व बाजू जी आहे यांनीच थोडं सदर करायचे, पश्चिम बाजूला काही काळजी करायची गरज नाहीये. आणि कांदा असेल तर झाकून ठेवा, कारण की बारीक सारीक शिदोळ्यांनी कांद्याची लेअर खराब होते, यामुळेच करायचं आहे, बाकी गारपीट वगैरे नाहीये. धाराशिव जिल्ह्याला सतर्क राहावाच लागणार आहे, कारण की अनेक ठिकाणी आभाळ आणि शिदोळ्यांचा वर्षा होणार आहे. वैजापूरला धोका नाही झाला, गारपीट तर नाहीच. नाशिक परिसरात पाऊस येऊ शकत नाही, थोडीफार बुरबुरी येते, तर मोठी कंडिशन नाहीये. साताऱ्याला किरकोळ हलक्या सरी आहे सांगली मार्गे. चला आणखीन कमेंट्स. असाच लाईव्ह आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये घेतोय, युट्यूबला सहसा जास्त लाईव्ह घेत नाही, त्यामुळे सगळ्यांनी विनंती आहे की तुम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न तिथेच करावा. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे. धाराशिवला बारीक सारीक फटकारे आहेत,
काही ठिकाणी बऱ्या पण वाहनाची फटकारे आहेत, तितकी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. धाराशिव आणि सांगली सोलापूर हे टार्गेट फुले आहे आणि ही जी इन्सेंटिव्ह अजूनही कमी होणार आहे. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.